मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पाणीपुरीसाठी लागणारे पाणी कसे बनवायचे याची रेसिपी मी दाखवणार आहे। इथे मी 2 रेसिपी दाखवणार आहे, एक गोड पाणी आणि तिखट पाणी। गोड पाणी हे आपल्या चिंचेची आणि खजुराची असते, ती कशी साठवायची किंवा ती कशी बनवायची हे मी दाखवणार आहे। तसेच पाणीपुरीची दुसरी म्हणजे पुदिन्याचं पाणी कसं बनवायचं हे मी इथे दाखवणार आहे। जेव्हा आपण मार्केटमध्ये पाणीपुरी खातो तेव्हा त्याची चव वेगळी लागते, त्याच्यामध्ये काही मसाले वापरले जातात, ते सिक्रेट मसाले असे म्हणून सांगतात। ते कोणते मसाले असतात ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि काही टिप्स देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे सर्वात आधी मी 1 वाटी चिंच गरम पाण्यामध्ये उकळायला ठेवली आहे। हे चिंच आपल्याला 10 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी 1 वाटी खजूर स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटं बाजूला करून ठेवला होता। आता याच्यामध्ये मसाला जो सिक्रेट मी सांगितला तो इथे आपण बनवूयात। इथे मी 1 दालचिनी घेतलेली आहे आणि 3 ते 4 काळी मिरी आणि 3 ते 4 लवंग घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये जिरे देखील भाजायला टाकायचे होते, पण माझ्याकडे जिरे भाजलेली पूड होती म्हणून मी याच्यामध्ये टाकले नाही। तुम्ही याच्यामध्ये जिरेही टाकू शकता। 2 ते 3 मिनिटापर्यंत आपल्याला खरपूस होईपर्यंत ते भाजून घ्यायचे आहे। भाजल्यानंतर मी इथे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये मी जिरेपूड, जी भाजलेली जिरेपूड होती ती मी याच्यामध्ये 1 चमचा टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी काळी मिरीची पूड पण टाकत आहे। हा आपला सिक्रेट मसाला तयार झालेला आहे। आता आपण जो चिंच मी उकळून घेतला होता तो थंड करू द्यायचा आहे। थंड झाल्यानंतर असं हाताने त्याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे पल्प काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तो मिक्सरला फिरवायला बरा पडेल। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेते आणि थोडंसं पाणी घालून आपण ते मिक्सरला वाटून घेऊयात। अशी बारीक अशी पेस्ट ही तयार झालेली आहे। आता ही पेस्ट आपण उकळून घेऊयात। इथे गरम भांड्यामध्ये मी चिंचेचा पल्प टाकलेला आहे। ह्या चिंचेच्या पल्पमध्ये थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे। पूर्णपणे मी तो भांड्यातला चिंचेचा पल्प इथे काढून घेतलेला आहे। आता हा चिंचेचा पल्प जो आपण बनवतो तो आपण 6 महिने म्हणजे फ्रीजमध्ये ठेवू शकतो। 6 महिने याला काही होत नाही, पण डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। बाहेर फ्रीजमध्ये ठेवला तर त्याला बुरशी येण्याची शक्यता असते, त्यामुळे प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा काचेच्या बरणीमध्ये फ्रीजरलाच ठेवायचा आहे, म्हणजे तो खराब होत नाही। आता हा थोडासा गरम मी थोडंसं 2 ते 3 मिनिटं चिंच शिजवून घेणार आहे। त्याच्यानंतर मी 1 अर्धी वाटी गूळ घातलेला आहे। तुम्हाला कसा गोड किंवा आंबट हवा आहे त्यानुसार तुम्ही गूळ घाला। मला थोडासा चिंचेचा पल्प आंबटच आवडतो, त्यामुळे गूळ कमी घातलेला आहे। इथे तुम्ही 1 वाटी चिंचाला पाऊण वाटी गूळ घालू शकता। तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही 3 ते 4 चमचे साखर देखील घालू शकता। आता हे पूर्णपणे शिजू द्यायचं आहे, त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। इथे मी 1 चमचा बडीशोपाची पूड घातलेली आहे। बडीशोप मी थोडंसं भाजून त्याची पूड केलेली होती, तर ते ह्याच्यामध्ये मी टाकले आहे। आता थोडंसं मीठ मी ह्याच्यामध्ये घालते। मीठ देखील तुम्ही कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये मी 1 चमचा तिखट घालणार आहे। ते तुम्ही लाल मिरची पावडर म्हणजे काश्मीरी लाल मिरची जी बाजारात विकत मिळते तीही घालू शकता, किंवा घरी बनवलेली मिरचीची पूड म्हणजे लाल तिखट वापरू शकता। मी घरी बनवलेला लाल तिखट इथे घातलेलं आहे। हे सर्व आता मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ विरघळेपर्यंत त्याला शिजवू द्यायचं आहे। याला शिजायला 10 मिनिटं लागतात। पूर्ण काळा होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर मगाशी आपण जो खजूर भिजवला होता ते 20 मिनिटं भिजवल्यानंतर तोही मी मिक्सरमध्ये वाटून घेते। असा बारीक असा वाटून घेतलेला आहे। आता हा इथे आपला चिंचेचा कलर बदलला आहे, त्यानंतर मी इथे खजूर घालणार आहे। आता खजूरची पेस्ट याच्यामध्ये घातल्यानंतर खजूर ही आपली भिजलेली होती, त्यामुळे मी जास्त शिजवून घेणार नाही। आता परत 2 ते 3 मिनिटं आपण हे शिजवून घेऊयात। खाली लागू नये म्हणून आपल्याला परततच राहायचं आहे। इथे बघा आपला हा पल्प तयार झालेला आहे। थंड झाल्यानंतर आपण 2 ते 3 चमचे पल्प घेऊयात आणि जितकं आम्हाला पाणी हवं आहे तितकं मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। ही आपली चिंचेची गोड पाणी तयार झालेली आहे। पूर्ण हलवून घ्यायचं आहे, म्हणजे काही राहिलं असेल तर हे आपण गाळूनही घेऊ शकतो। मी नंतर गाळून घेणार आहे। हे बघा पूर्णपणे पाणी छान असं गोड झालेलं आहे। आता दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2
हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, काही आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिना घेतलेला आहे. पुदिना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी 2 ते 3-4 बर्फाचे तुकडे टाकते. बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे काय होतं की त्याचा कलर हिरवा राहतो, म्हणजे तो काही वेळाने काळा पडतो ना, तर तसा काळा पडत नाही. हिरवागार पाणी आपलं राहतं, त्यामुळे बर्फ हे टाकायचंच आहे. हे सगळं मिश्रण मी आता गाळून घेते. गाळून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी जितकं आवश्यक आहे तेवढं मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि जो आपण सुरुवातीला मसाला बनवला होता तो ह्याच्यामध्ये मी टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं जिरेपूड भाजलेलं टाकते. इथे मी चाट मसाला थोडासा टाकत आहे. 1 चमचाभर चाट मसाला पुरेसा होतो. इथे मी काळं मीठ टाकते आहे आणि एक अर्धा लिंबू पिळायचा आहे, म्हणजे त्यामुळे तो आंबट होऊ शकतो. जर लिंबू आपल्याला टाकायचं नसेल तर जेव्हा आपण बाहेर खातो ना गाड्यावरती, तर ते ह्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकतात, त्यामुळे आंबटपणा त्याला येतो. इथे मी पांढरा मीठ थोडासा टाकलेला आहे त्याची चव वाढावी म्हणून. सायट्रिक ॲसिडमुळे आंबटपणा येतो, त्यामुळे तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. त्यानंतर मी थोडासा पाणीपुरी मसाला टाकला आहे. आता इथे पुऱ्या मी तळून घेतल्या होत्या, ह्याच्यामध्ये मी आधी चिंचेचं पाणी टाकून घेतले. सर्व पुऱ्यामध्ये चिंचेचं पाणी आपण आधी मिक्स करून घेऊयात. त्याच्यानंतर मी थोडासा कांदा टाकते बारीक चिरलेला. ಮೊಬೈಲ್ ಮ್ಯಾಗ ಬಿಡ್ತಾನೆ ಅದಕ್ಕೆ ಮಾಡ್ತಾನೆ. हा आपला जो पाणी होता तो मी 15 ते 20 मिनटं फ्रीजमध्ये ठेवले होते. त्याच्यामध्ये मी बुंदी घालते. मार्केटमधील बुंदी तुम्ही आणला तरी चालेल. हे घरी बनवलेले ताजे बुंदी होते म्हणून मी वापरते. मार्केटमधील बुंदी हे थोडेसे मोठे असतात आणि त्याच्यामध्ये काही वेळा मीठ असू शकते, त्यामुळे आपण बघूनच घालायचं आहे. पाणी याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात. आता वरून थोडेसे शेव, बारीक शेव देखील मी बाजारामध्ये छान मिळते. कधीही बारीक शेव घेताना खाऊन बघायचं असतं. खूप दिवसाचं जर असेल तर त्याला कडवटपणा किंवा वास येतो, त्यामुळे जेव्हा आपण शेव बाजारातून घेतो तेव्हा थोडंसं खाऊन बघायचं आहे. इथे आपली पाणीपुरी तयार झाली आहे. एन्जॉय.